आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व गॅस ग्राहकांसाठी 2 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, देशात महागाई वाढत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य गरीब कामगार मजूर यांना बसत आहे। त्यातच अमेरिका, इराण, इस्रायल या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देखील सर्वसामान्यांवर होत आहे। या युद्धामुळे जागतिक बाजारात तेलाचे भाव भडकले आहेत। याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या देशावर दिसून येत आहे। अशातच गॅस ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। देशभरातील एलपीजी गॅस वितरण प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। DAC डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड ही नवीन प्रणाली आता संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे। यापुढे आता गॅस सिलेंडर डिलिव्हरीसाठी DAC कोड अनिवार्य करण्यात येणार आहे। म्हणजे हा कोड बंधनकारक करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे गॅस बुकिंग आणि वितरण प्रक्रियेत होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे। आता पाहू हे DAC म्हणजे नेमके काय। DAC डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड हा एक वन टाइम पासवर्ड सारखा कोड असतो, जो गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवला जातो। आता तुम्हाला गॅस सिलेंडर घेताना हा कोड डिलिव्हरी बॉयला सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणार नाही। यामुळे फेक खोट्या बुकिंग, चुकीची सिलेंडर डिलिव्हरी किंवा फसवणूक रोखण्यास मदत होईल। त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर बदलला असल्यास अखंडित सेवेसाठी लवकरात लवकर नवीन मोबाईल नंबर अपडेट करून घ्या, अन्यथा तुम्हाला गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो। आता देशातील सर्व घरगुती LPG ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी। सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅस ग्राहकांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे। आता तुमच्या गॅस कनेक्शन सोबत रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक अर्थात गॅस कनेक्शन सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर आता तात्काळ बदलता येणार नाही। सरकारी तेल कंपन्यांनी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि होणारी फसवणूक व गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी एक नवीन प्रणाली लागू केली आहे। LPG गॅस सिलेंडरच्या नवीन नियमानुसार गॅस कनेक्शन सोबत नोंदणी केलेला मोबाईल नंबर आता लगेच बदलता येणार नाही। गॅस कनेक्शन सोबतचा मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी आता 3 महिन्याची म्हणजेच 90 दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल। महत्त्वाचे म्हणजे त्याशिवाय आता बायोमेट्रिक पडताळणी आणि KYC प्रक्रिया देखील अनिवार्य करण्यात आली आहे। LPG कनेक्शन सोबतचा मोबाईल क्रमांक बदलून होणाऱ्या फेक डिलिव्हरी आणि गॅस सिलेंडर काळाबाजाराच्या अनेक तक्रारी वारंवार येत असल्यामुळे व तसेच अनेक प्रकरणांमध्ये तर ग्राहकांच्या माहितीशिवाय मोबाईल नंबर बदलले जात होते। ही ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी नियम अधिक कडक केले आहेत। पूर्वी ग्राहक गॅस एजन्सीमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने मोबाईल नंबर तात्काळ अपडेट करू शकत होते, मात्र आता ही प्रक्रिया बंद करण्यात आली आहे। नवीन नियमानुसार आता मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी लागणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे DAC कोड संदर्भात देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने अलीकडेच शुक्रवारी म्हणजे शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट X वरून देखील माहिती दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।